हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॅक्टिस 33 सॉल्व करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस मधला. फक्त ह्याच्यामध्ये आता आपल्याला काय आहे की दोन प्रॉफिट किंवा लॉस मध्ये आपल्याला कम्पेअर करायचं आणि त्याचे पर्सेंटेज काढायचे. ठीक आहे, बघा पहिला क्वेश्चन काय आहे. मंगललाल bought trousers for rupees 400 and a shirt for rupees 200 and sold them for rupees 448 and 250 respectively. Which of the transaction was more profitable? म्हणजे नुसतं प्रॉफिट किंवा लॉस काढून चालणार नाही, आपल्याला त्या प्रॉफिट आणि लॉसचे पर्सेंटेज काढायचे आणि मग आपल्याला ते कम्पेअर करायचे. ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन सॉल्व करूयात. आता पहिले तुम्ही सोडवत असाल आता म्हणजे तर वही 2 पार्ट करून घ्या इथे, म्हणजे आपल्याला कम्पेअर करता येईल. चला आता पहिले इथे लिहून घ्या की ट्राउझर करता आधी आपण करूयात कम्पेअर आणि मग शर्ट करता. तर इथे लिहून घ्या ट्राउझर्स आणि शर्ट्स. ठीक आहे, तर ट्राउझर्स तरी कितीला घेतल्या 400 रुपीजला, म्हणजे कॉस्ट प्राइस काय झाली 400 रुपीज. मग लिहून घेऊ आपण कॉस्ट प्राइस इज इक्वल टू रुपीज 400 आणि त्याची सेलिंग प्राइस किती दिलेली आहे 448. सेलिंग प्राइस इज इक्वल टू रुपीज 448. ठीक आहे, तसंच शर्टची कॉस्ट प्राइस काय दिलेली आहे कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 200. त्याच्यानंतर सेलिंग प्राइस काय आहे शर्टची, सेलिंग प्राइस आहे 200 अँड रुपीज 250. इथे पण रुपीज लिहून घ्या. ठीक आहे, आता ह्याचं इथे क्लिअरली कळत आहे की सेलिंग प्राइस दोन्हीकडे जास्त आहे म्हणजे प्रॉफिटच आहे. मग ते लिहून घेऊया आपण की सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. इथे पण सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. सो देअरफॉर काय आहे इट इज अ प्रॉफिट. इथे पण लिहून घ्या देअरफॉर इट इज अ प्रॉफिट. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहून घेऊ आता. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. इथे पण लिहून घ्या प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ठीक आहे, चला आता एखादं सॉल्व करून घेऊ आपण. सेलिंग प्राइस किती आहे 448 मायनस कॉस्ट प्राइस आहे 400, म्हणजे किती आलं इथे 48 रुपीज काय झालं प्रॉफिट झालं. ठीक आहे, हे झालं ट्राउझर्सचं प्रॉफिट. आता शर्टचं काढूयात. सेलिंग प्राइस किती आहे 250 रुपीज आणि कॉस्ट प्राइस आहे 200. सो 250 मायनस 200 इज 50 रुपीज किती आलं प्रॉफिट झालं इथे. म्हणजे तुम्ही म्हणणार का की शर्ट्स मोर प्रॉफिटेबल आहेत, नाही. आता या दोघांचं कंपॅरिझन आपण जे करणार ते आपण करणार आहे पर्सेंटेज काढून. म्हणजे दोन्हीचं पर्सेंटेज काढायचं आहे आणि मग ते कम्पेअर होईल. ठीक आहे, चला आता इथे आपण लिहून हे प्रॉफिट झालं. इथे ट्राउझर्सचं प्रॉफिट हे शर्टचं प्रॉफिट. आता आपण काय म्हणणार आहे मग X% घेऊयात. X% बी द प्रॉफिट ऑन ट्राउझर्स आणि इथे म्हणूयात लेट Y% बी द प्रॉफिट ऑन शर्ट्स. ठीक आहे, आता हे काढूयात. आता पर्सेंटेज आपण कसा काढतो X% म्हणजे आपण एक कसं लिहिणार मग X/100. आणि कधीही जेव्हा प्रॉफिटमध्ये किंवा लॉसमध्येही तुम्ही जर जे पर्सेंटेज काढत असाल तर वरती कायम येतं प्रॉफिट न्यूमरेटरला आणि ते कम्पेअर होतं म्हणजे कशाशी होतं कॉस्ट प्राइसशी, ज्या याच्यात आपण विकत घेतलंय. कारण प्रॉफिट आपण तसंच काढतो ना कॉस्ट प्राइस. ठीक आहे, तसं इथे येईल Y/100 इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस. म्हणजे कायम कॉस्ट प्राइस येणार आहे डिनॉमिनेटरला जेव्हा तुम्ही पर्सेंटेज काढाल तेव्हा. हे कायम लक्षात ठेवा आणि हे प्रत्येक वेळेस एक्झाम्पल सोडवताना हे लिहून घ्या. तर मग इथे येणार आहे आपण X/100 इज इक्वल टू प्रॉफिट किती आहे 48 अपॉन कॉस्ट प्राइस किती आहे 400. ठीक आहे, सो देअरफॉर आता हे 100 आपल्याला घालवायला लागेल कारण आपल्याला एक्सपांड करायचा इक्वेशन मध्ये शिकलो ना आपण. मग हे 100 घालवायचं म्हणजे काय करायला लागेल मल्टिप्लाय बाय 100 ऑन बोथ साइड्स करायला लागेल. मग X/100 इंटू 100 इज इक्वल टू 48 अपॉन 400 इंटू 100. ठीक आहे, चला म्हणजे हे कॅन्सल होईल म्हणजे काय येईल देअरफॉर X इज इक्वल टू इथे बघा हे 2 0 कट होतील. 4 नियर डिवाइड होईल. 4 1 जा 4 4 1 जा 4 4 2 जा 8 म्हणजे Y इज इक्वल टू किती आलं 12% आलं.
सॉरी एक्स इज इक्वल टू 12% आला. आता वायचं काढूया इथे. वाय अपॉन 100 इज इक्वल टू प्रॉफिट किती आहे इथे 50 रुपीज आणि कॉस्ट प्राइस किती आहे 200. सो इथे परत तेच काय करायला लागेल आपल्याला. वाय अपॉन 100 इंटू 100 इज इक्वल टू 50 अपॉन 200 इंटू 100. ठीक आहे, म्हणजे हे 100 जाईल. देअरफॉर वाय इज इक्वल टू काय मिळेल, हे दोन्ही कट झाले. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 5 जा 10. इथे 25 आलं, म्हणजे वाय इज इक्वल टू किती आलं 25%. मग आता हे कम्पेअर केल्यावर आपल्याला कळतंय की वाय इज ग्रेटर दॅन एक्स, म्हणजे वाय मोर प्रॉफिटेबल आहे, म्हणजे शर्ट्स मोर प्रॉफिटेबल दॅन ट्राउझर्स. मग ते लिहून घेऊ आपण खाली आन्सरमध्ये. देअरफॉर आन्सर लिहून घ्या इथे. The transaction of shirts is more profitable. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट रीड करूयात. रामराव bought a cupboard for rupees 4,500 and sold it for rupees 4,950. Shamrao bought a sewing machine for rupees 3,500 and sold it for rupees 3,920. So whose transaction was more profitable? इथे पण सेम क्वेश्चन आहे वरच्यासारखा. चला असे दोन भाग करून घ्या, कारण आपल्याला कम्पेअर करायचं आहे. मग इथे एका ठिकाणी लिहा श्यामराव, पहिले काय रामराव, सॉरी रामराव, आणि इकडे श्यामराव. ठीक आहे, हे झालं. आता रामरावने किती कबड कितीला घेतलं रुपीज 4,500. सो कॉस्ट प्राइस काय असणार आहे, कॉस्ट प्राइस इक्वल टू रुपीज 4,500. सेलिंग प्राइस किती आहे, सेलिंग प्राइस इज इक्वल टू रुपीज 4,950. ठीक आहे, तसं शामरावने काय घेतलं, स्विंग मशीन घेतलं, त्याची कॉस्ट प्राइस किती होती, कॉस्ट प्राइस इज इक्वल टू रुपीज 3,500 आणि त्याने विकलं कितीला, सेलिंग प्राइस इज इक्वल टू रुपीज 3,920. ठीक आहे, हे झालं दोन्ही लिहून. आता इथे आपण आता प्रॉफिट काढून घेऊ. ते दिसतंय बघा, कॉस्ट सेलिंग प्राइस दोन्हीकडे जास्तच आहे, म्हणजे प्रॉफिट आहे. इथे लिहून घेऊ आपण, सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस, देअरफॉर प्रॉफिट. तसं इथे पण सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस, देअरफॉर इट इज अ प्रॉफिट. चला मग प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सो सेलिंग प्राइस किती आहे 4,950 मायनस 4,500. सो इथे किती मिळालं आपल्याला, 0, 5 मायनस 0 इज 5, 9 मायनस 5 इज 4, 4 मायनस 4 इज 0, म्हणजे किती मिळालं रुपीज 450 काय झालं आहे, प्रॉफिट झालं आहे. तसं आता शामरावला किती प्रॉफिट झालं ते काढून घेऊ. प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहून घेऊ आधी. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ठीक आहे, सेलिंग प्राइस आहे 3,920 मायनस कॉस्ट प्राइस आहे 3,500. सो इथे 0, 2, 9 मायनस 5 इज 4, सो रुपीज 420 हे काय मिळालं, प्रॉफिट मिळालं शामरावला झालेलं. आता दोन्ही कम्पेअर करायचं म्हणजे काय करायला लागेल, पर्सेंटेज काढायला लागेल. इथे लिहून घेऊयात, लेट X% बी द प्रॉफिट फॉर रामराव. इथे लिहूयात, लेट Y% बी द प्रॉफिट फॉर शामराव. ठीक आहे, चला आता परत आपला प्रॉफिटचा फॉर्म्युला काय, इथे आपण पर्सेंटेजचा X/100 इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस. ठीक आहे, मग X/100 देअरफॉर इज इक्वल टू प्रॉफिट किती झालेलं आहे इथे रुपीज 450 अपॉन कॉस्ट प्राइस किती आहे 4,500. मग आता परत आपण काय करणार, 100ने दोन्हीकडे मल्टिप्लाय करणार, म्हणजे हे 100 निघून जाईल. सो X/100 इंटू 100 इज इक्वल टू 450
अपॉन 4500 इंटू 100. सो हे 100 गेलं, देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय मिळालं, हे दोन्ही झिरो गेले, 45 राहिले, म्हणजे 45 1 जा 45, 45 0 जा 0, म्हणजे इथे किती मिळालं, एक्स इज इक्वल टू 10%. तसं आता वाय काढूयात, वाय अपॉन 100 इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस. सो इथे येणार आहे वाय अपॉन 100 इज इक्वल टू प्रॉफिट किती आहे 420, कॉस्ट प्राइस किती आहे 3500. इथे परत तेच 100 काढून टाकायचे. सो वाय अपॉन 100 इंटू 100 इज इक्वल टू 420 अपॉन 3500 इंटू 100. सो हे 100 गेले, म्हणजे वाय इज इक्वल टू काय राहिलं, हे 2 0 गेले. सो ते कुठल्या टेबलमध्ये येतं, 7 करून बघूयात आपण. 7 5 जा 35, 7 6 जा 42, 7 0 जा 0, 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणजे 12 आलं. किती मिळालं आपल्याला, वाय इज इक्वल टू 12%. म्हणजे काय, कोणाला जास्त प्रॉफिट झालंय, शामरावला. मग ते लिहून घेऊयात खाली, ते लिहून घेऊया, देअरफॉर वाय इज ग्रेटर दॅन एक्स. सो खाली आन्सरमध्ये लिहून घेऊया, आन्सर इज शामराव's transaction was more profitable. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. चला नेक्स्ट रीड करूयात. हनी बॉट 1 बॉक्स ऑफ 50 ॲपल्स फॉर ₹400. ही सोल्ड ऑल द ॲपल्स ॲट द रेट ऑफ ₹10 each. वॉज देअर अ प्रॉफिट ऑर लॉस, व्हॉट वॉज इट्स पर्सेंटेज. इथे पण आपल्याला पर्सेंटेज करायची, इथे फक्त आपल्याला कम्पेअर करायचं नाही आहे, फक्त एकच व्हॅल्यू काढायची आपल्याला. ठीक आहे, प्रॉफिट काढून त्याचा आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. चला मग सोल्युशनमध्ये काय येणार आहे, कॉस्ट प्राइस ऑफ 50 ॲपल्स किती दिलेलं आहे, ₹400. ठीक आहे, त्याच्यानंतर सेलिंग प्राइस ऑफ 1 ॲपल दिलेला आहे, किती दिलेलं आहे, ₹10 एक ॲपल विकलं, 10 रुपीजला 1 ॲपल. सो इज इक्वल टू ₹10. आता सेलिंग प्राइस ऑफ आपल्याला काय करायला लागेल, 50 ॲपल्स काढायला लागेल, कारण ही कॉस्ट प्राइस झाली. आपल्याला 50 ॲपलची सेलिंग प्राइस काढायची, म्हणजे काय करायला लागेल, मल्टिप्लाय बाय 10 करायला लागेल. सो ते लिहून घेऊ, देअरफॉर सेलिंग प्राइस ऑफ 50 ॲपल्स इज इक्वल टू ₹10 इंटू 50. ठीक आहे, म्हणजे हे किती मिळालं आपल्याला, ₹500. ही आपल्याला सेलिंग प्राइस मिळाली. ठीक आहे, सेलिंग प्राइस. आता काय झालंय, सेलिंग प्राइस जास्त आहे का कॉस्ट प्राइस पेक्षा आहे, म्हणजे प्रॉफिट आहे. सो इथे लिहून घेऊ आपण, देअरफॉर सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस, देअरफॉर इट इज अ प्रॉफिट. ठीक आहे, मग प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहून घेऊ, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सो सेलिंग प्राइस किती आहे, 500, कॉस्ट प्राइस आहे 400, म्हणजे प्रॉफिट किती झालं, ₹100चं. ठीक आहे, हे झालं प्रॉफिट. आता आपल्याला पर्सेंटेज काढायचे की किती पर्सेंट त्याला प्रॉफिट झालं. ठीक आहे, मग इथे लिहून घेऊ आपण, लेट X% बी द प्रॉफिट. सो देअरफॉर काय येणार आहे, X अपॉन 100 इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस. ठीक आहे, हे प्रत्येक वेळी लिहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात राहील आणि विसरणार नाही. मग इथे काय येणार आहे, X अपॉन 100 इज इक्वल टू प्रॉफिट किती झालं आता, ₹100. कॉस्ट प्राइस किती होती, 400. इथे परत 100 घालवून टाकायचं, म्हणजे काय करायला लागेल, X अपॉन 100 इंटू 100 इज इक्वल टू 100 अपॉन 400 इंटू 100. ठीक आहे, दोन्हीकडे मल्टिप्लाय केलं 100नी. सो हे 100 गेलं, देअरफॉर X इज इक्वल टू काय झालं, हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. 4ने 100ला मल्टिप्लाय केल्यावर काय येतं, डिवाइड केल्यावर काय येतं, 25. सो X इज इक्वल टू आलं 25%, म्हणजे त्याला प्रॉफिट किती झालं, 25% त्याला प्रॉफिट झालं. इथे आन्सरमध्ये लिहून घेऊ आपण, हनीफ मेड
अ प्रॉफिट ऑफ 25%. ठीक आहे, तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 33 संपलेला आहे. मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.